सो है गाइस, दिस इज़ MH41 राइडर और वेलकम टू अनदर ब्लॉग। सो आप सबको पता होगा कि हम आज बनी हेलमेट कवर लेने के लिए आए RS46 बाइकर्स करके लोअर परेल में, मुंबई में। तो हम दुर्गेश और ऋषिकेश के साथ आए। तो हम ब्लॉग रिकॉर्ड करते करते आने वाले थे गाइस, लेकिन क्या करें, अब तक की सबसे घटिया जर्नी हुई है। मतलब ट्रेन ने बहुत धोखा दिया है हमें। ट्रेन बीच बीच में रुक जा रही थी और बीच में तो पटरी ख़राब हो गई, वहाँ पे 2-3 घंटे हमारे वेस्ट चले गए। सो अभी हम आए लोकल से। सो अभी हम RS46 बाइकर्स में आए और हमने बनी हेलमेट कवर ले लिया है। अभी हम शॉप के अंदर जाके आपको सब दिखाते अंदर, मतलब कैसा स्टॉक है, क्या है। बहुत ट्रेंडिंग चल रहा है ये शॉप। ये लोअर परेल में आता है गाइस, मुंबई में। तो आप देख लीजिए, तो ये इनका शॉप है। और चलो अंदर जाके देखते क्या क्या है अंदर। तो ये देखो गाइस, ये भैया है ओनर, इनसे भी बात करते हैं हम। और गाइस ये देखो, ये देखो गाइस, टॅग कर आपल्याला, आपण टॅग करून टाकू स्टोरीला, ठीक आहे। ये देखो गाइस, फुल सेटअप भारी केलं हाँ, एकदम। थैंक यू। सो गाइज, ये ओनर भैया आहे इनका। Yes. दादा तुमचं नाव? राहुल। राहुल दादा। येस, तो मतलब येताना इतका त्रास झाला ना आम्हाला रेल्वेने, बरोबर। तर मग इथे येऊन मस्त नाही का तुमचं एकदम नेचर वगैरे, माइंड फ्रेश झाला पूर्ण नाही का। कवर वगैरे तुमचं स्टॉक बघून खूप रील्समध्ये बघत होतो, अच्छा, तसंच दिसलं नाही का। मग तेच आहे ना, आपण रील्स मध्ये बघणं लोकांना वेगळं वाटतं आणि जेव्हा हो. तू समोरून बघतो तेव्हा ते बघणं अजून वेगळं असतं। बरोबर, कारण की आपल्याकडे कलेक्शन जर समोर आल्यावरती तर तुम्हाला बघायला अजून चांगलं वाटेल। हो असं की आता आपले जे आहेत, जे ब्लॉग बनवतात मेन, तुमचं नाव काय सर? हो. हे खास नाशिकवरून आलेत आणि यांच्या अगोदर एक कस्टमर गुजरातवरून आला। म्हणजे आम्हाला पण बरं वाटतं, कस्टमर एवढं लांबून आम्हाला रिस्पॉन्स देतात। असं तुम्ही पण या, तुम्ही कलेक्शन पण बघा, प्राइस पण आपण चांगले भेट करतो। आणि यांचं तुम्हाला काय वाटलं तर यांचे ब्लॉगर्स पण चेक करा, यांना फॉलो करा आणि यांच्या फॉलोनुसार तुम्हाला आपण डिस्काउंट पण करून देऊ। एक चांगला तुम्हाला एक सांगून देऊ की बाबा कुठलं कलेक्शन घ्यायचं आणि काय प्राइस आहे। आणि एकदा रेंज पण बघून घ्या, रेंज पण खूप चांगलं दिसते बोलले आपण। नक्कीच नक्कीज। सो गाइस एक्चुअली ना हमने बनी हेलमेट कवर लिया है। अभी वो स्टॉक में बहुत, मतलब बहुत दिक्कत आ रही है। तो इधर पिकाचू का कवर है, अब दाखवा ना दादा ते। सो असे काही प्रकारचे आपल्याला कवर्स भेटणार आहे तिथं। हे आपण हेल्मेटला पण लावून दाखवू, हो 5 मिनिटात होतील, पण तुम्हाला हेल्मेटला पण चालेल लावून चालेल, दाखवतो। नक्कीच नक्कीच। तसं की तुम्हाला आपल्याकडे रायडिंग गिअर्स भेटतील, हो जॅकेट्स मध्ये तुम्हाला जॅकेट्स, पॅन्ट्स, शूज भेटतील तुम्हाला, प्लस तुम्हाला ब्लॉगिंग साठी तुम्हाला मोबाईल माउंट वगैरे भेटेल हेल्मेटला लावण्यासारखं, प्लस फुल ब्लूटूथचं कलेक्शन सुद्धा आपण इकडे सेटअप फुल केलेलं आहे। आणि दुसरं जर तुम्ही बघितलं तर रायडिंग ग्लव्स वगैरे आहेत, प्लस टँक बॅग, सर्व या वस्तू पण आपण ठेवतो। ते पण तुम्ही एकदा आपल्या इंस्टाच्या पेजला जाऊन चेक करा। RS46 बायकर्स करून आपलं पेज आहे, 50,000+ आपले फॉलोअर्स पण, ते पण चेक करा। दादा तर तुम्हाला सांगतीलच त्यांच्या ब्लॉग मध्ये, या नक्की विजिट करा। एक तुम्हाला इकडे आल्यावरती बघायला पण खूप छान वाटेल, कारण की एवढंच कलेक्शन आहे ना, तुम्हाला कुठे बाहेर बघायला पण नाही भेटणार आणि प्राइस पण आपण चांगले भेट करतो। प्लस आपलं गुगलला पण लोकेशन आहे, RS46 बायकर्स करून सर्च करा, तुम्हाला प्रॉपर लोकेशन पण इथपर्यंत घेऊन। बरोबर, आम्ही पण त्याच लोकेशनने आलो इथपर्यंत। नाशिक मध्ये ऍक्च्युअली नाही का सगळे शॉप्स वगैरे बघितलं, पण एवढा स्टॉक एवढं काहीच नाही, कुठेच नाही एवढं कलेक्शन। टचवूड चांगलं की जागा कमी पण स्टॉक फुल भरलेला हो आपल्याकडे। एकदम भारी, जागेचं मॅनेजमेंट तुम्ही एकदम प्रॉपर केलंय नाही का। जसं की 2000 कलेक्शन, 2000 वाले पण कलेक्शन बघून घ्या, म्हणजे 60-70 कलेक्शन आहेत माझ्याकडे। एवढे पीसेस सर 2,000 वाली रेंज कुठे बघायला सुद्धा भेटणार नाही, फुल रेंज आम्ही लावलेली आहे। ये देखिए गाइस, 2000 की प्राइस रेंज में हेलमेट कवर, हेलमेट इतने अवेलेबल इधर। आणि इकडचे सगळे कॉस्टली असतील ना? इकडे हे आपले 4000 पासून ते 12,000 पर्यंत आहे त्याच्यामध्ये। याच्यामध्ये तुम्हाला आपल्याकडे कुठले कुठले ब्रँड भेटेल ते पण सांगतो तुम्हाला। वेगा, स्टड, स्टीलबर्ड भेटेल, त्याच्यानंतर ॲक्सिस भेटेल तुम्हाला, आणि मग त्यानंतर मग अजून 4 ब्रँड माझ्याकडे, SMK, एक्झॉर, MT आणि LS2, टोटल 8 ब्रँड आहेत आपल्याकडे हेल्मेटमध्ये एका शॉपमध्ये। तर नक्की व्हिजिट करा। फक्त एक सॅटर्डे संडे काढू नये, कारण की आपल्याकडे कसं तुम्हाला बघण्यासाठी तरी एक अर्धा 1 तास तरी जातो। बरोबर, लगेच आलं आणि लगेच घेऊन गेला असं होत नाही। एकदा ह्या फ्री टाइम काढून या, आणि सॅटर्डे संडे हा आपल्याकडे पण रजा असतो। आता तुम्हाला सुद्धा माहित पडला असेल। बरोबर, मी ऍक्च्युअली नाही का म्हटलं कुरिअर करण्यापेक्षा म्हटलं चला आता भेट पण देऊन येऊ, सगळं बघू। चांगलं जर असं वाटलं की नाही बाबा आता मी शॉप बघितलं तर नेक्स्ट टाइम तुम्ही कुरिअर पण करू शकता। कसं लोकांना विश्वास बसतो, विश्वास बसेल मध्ये हा एक शॉप आहे आणि आपलं हे नाव आता सध्या
ह्या लोकांमुळेच फेमस झालेलं आहे, ते एक चांगलं वाटतं. प्लस युट्यूबला पण आता हे दादा पण टाकून देतील युट्यूबला. सर आपलं नाव काय युट्यूबला? द MH41 रायडर. मी माझ्या पेजला पण टॅग करतो सरांचं आहे युट्यूबचं. क्रेझी रिएक्शन मिळतं ऍक्च्युली त्याच्या, नाही का? खूप खूप रिएक्शन मिळतात त्याच्या. पोरं आता दह्याटीला लय यूज करणार आहेत. मी पण आता ऍक्च्युली सगळे ब्लॉग त्याच्यावरच टाकणार आहे. सो बघा इथं आपल्याला रायडिंग ग्लोव्ज, मागे रायडिंग जॅकेट्स वगैरे सगळा स्टॉक आहे ना, रायडिंग जॅकेट्स वगैरे. आणि रायडिंग जॅकेट्सची स्टार्टिंग किती वाजता आता? 5600 पासून 5600. त्याच्यामध्ये तुम्हाला एक्झॉर भेटेल, 5900 मध्ये तुम्हाला रायडरचं भेटेल आणि ऑल लेवल टू प्रोटेक्शन भेटेल तुम्हाला. असे मग काही ब्लॉगर वगैरे येतात का तुमच्याकडे असं ब्लॉग बनायला? टाकलेलं नाही युट्यूब वरती, टाकलं ना की RS46 बायकर्स करून. हो का? तर खूप ब्लॉगर्सनी आपली व्हिडिओ टाकलेली. ओके ओके. आता नेक्स्ट माझा बनेल. बाकी हे ब्लूटूथचं पण कलेक्शन दाखवून द्या. ब्लू आर्मर आहे, ASG आहे, परानी वगैरे, नॉर्मल ब्लूटूथ सुद्धा आहेत आपल्याकडे. बरोबर. प्लस ग्लव्सचं कलेक्शन त्या साईडला लावलेलं आहे, टँक बॅगचं कलेक्शन वरती लावलेलं आहे, निगार्ड्स वगैरे काय लागले तर ते पण आहेत आपल्याकडे. म्हणजे सगळा स्टॉक आहे आपल्याकडे, नाही का? काय तुम्हाला एकाच शॉप मध्ये सर्व इथे टोटली भेटून जाईल, फक्त थोडा टाइम काढून यावा लागतो. प्लस हे असे फंकी बघा स्केलेटन मॅस्क वगैरे पण आहेत, खोपडीवाले, काहीतरी युनिक रेट्रो. बरोबर. डेडलॉक्स पण आहेत, ते तर आमच्याकडे खूप अँटिक आयटम आहेत. खूप म्हणजे असे अँटिक वस्तू आहेत ना की आपल्याकडे ते हॉर्न्स पण आहेत, शिंगा पण आहेत. सो गाइस ये डेडलॉक्स दिखा रहे भैया हमने. सो ये देखिए गाइस डेडलॉक्स. हेलमेट भी हम लगा सकते पीछे ना. हाँ, जसं की आपण हे असं लावू शकतो. ओके 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 ओके. असा विषय का तो? हां हां हां. हे रिमूवेबल आहे. ओके. हां हां. म्हणजे ते स्टिक होऊन जातं का असं? हां ओके. याला स्टिक करून म्हणजे तुला पाहिजे तेव्हा तू काढू शकतो, पाहिजे तेव्हा तू लावू शकतो. प्लस ह्याच्यामध्ये मग आपण हे कलरिंग डेडलॉक्स मनी पण लावू शकतो. ओके ओके. की नाईटला बघायला हे चांगलं वाटतं. ह्या सर्व वस्तू आहेत आपल्याकडे. की विजिट करा आपल्या शॉपला, सरांचं पेज फॉलो करा, नवीन नवीन तुम्हाला अपडेट पण देत जातील. नक्की नक्की. आणि अशा रायडिंग गिअर साठी यांचं पेज सुद्धा फॉलो करा. प्लस आपला इंस्टाग्रामचा ID पण आहे RS46 बायकर्स करून. हे तुम्हाला गुगलला पण भेटेल. रिव्ह्यूज पण खूप चांगले आहेत, तुम्ही पण सुद्धा फीडबॅक चांगला द्या. बरोबर. आणि इनकेस जर काय तुम्हाला लोकेशन बद्दल जर काय वाटलं, नाव जर लक्षात नाही राहिलं तर लोअर परेल हेल्मेट शॉप टाकला तरी आपलं नाव येऊन जाईल RS46 बायकर्स करून. तुम्ही आणि इंस्टाग्रामला ऍक्च्युअल डायरेक्ट ऍड्रेस आहे म्हणून काय डायरेक्ट लोकेशन आहे, आम्ही त्याच लोकेशनने आलो. हो, क्लिक करा तर डायरेक्ट तुम्हाला लाईव्ह लोकेशन भेटून जाईल. म्हणजे खूप लोक फोन करतात, कधी फोन लागत नाही किंवा उचलायला भेटत नाही कस्टमर. आणि कस्टमर राहिल्यामुळे ना सध्या प्रॉपर एकदम जमत नाही का सगळ्यांना वेळ. कधी आम्ही कॉल उचलतो, कारण की मेसेज द्यायला एवढा रिप्लाय भेटत नाही, पण कॉल आम्ही या त्याने उचलतो की कोणी कस्टमर लांबून येत असेल तर त्याला लोकेशन भेटत नाही, त्यासाठी आम्ही कॉल रिसीव्ह करतो. आणि त्यासाठी जर तुम्हाला असं वाटलं की ना बाबा इथं कॉल रिसीव्ह नाही होतं तर तुम्ही डायरेक्ट लोकेशन वरती क्लिक करा आणि लगेच इकडे. ऑल डे शॉप ओपन असतं, सकाळी 10 ते रात्री 10. ऑल डे सकाळी 10 ते रात्री 10. तर बघा मित्रांनो, तुम्हाला शॉपचा ॲड्रेस, शॉपचा टायमिंग सगळं प्रॉपर दादांनी एक्सप्लेन करून दिलं आहे. काही आता तुम्हाला अडचण आली तर तुम्ही डायरेक्ट इंस्टाग्रामवर जाऊन ॲड्रेस वगैरे सगळं बघू शकता. आणि तुम्ही पेजला नक्कीच फॉलो करा. सगळ्या रील्स वगैरे सगळे त्यांचं लेटेस्ट हेल्मेट कवर सगळं अपडेट करत राहतात ते सगळं तुम्ही चेक करा. हेल्मेटच्या खाली प्राइस सुद्धा लिहिलेले असतात, बाकी कोण करत नाही. पण आपली कुठली पण व्हिडिओ बघा, फक्त हे कव्हर सोडून आणि एक LED बॅग सोडून बाकी कुठले पण हेल्मेट बघा, त्याच्या खाली प्राइस पण मेन्शन केलेले असतात. मग हे याचं प्राइस न टाकण्याचं कारण त्याचं असं आहे की बाहेर कोणी लोक 3000 बोलतात, कोण 1500 बोलतो, कोण 500 बोलतो. कारण की याच्यावर त्याचा फ्रॉड पण खूप चालतात. कारण की स्वतः आमच्यावर झालेलं आहे की आमचं एक फ्रॉड पेज म्हणून लोकांनी 500 रुपये कलेक्ट केलेले आहेत लोकांकडून. त्याच्यामुळे जर कोणाला जर असं वाटलं ना तर आपला जो नंबर आहे तो तुम्ही गुगलला टाका, मेन कॉन्टॅक्ट नंबर, तर तुम्हाला पूर्ण हिस्ट्री भेटेल. कुठलाही प्रोडक्ट तुम्ही ऑर्डर करायच्या अगोदर ना त्या नंबरला तुम्ही गुगलला सर्च करा. जसं आमचा मोबाईल नंबर आहे 8169309638. जर तुम्ही हा गुगलला टाकलात की पूर्ण हिस्ट्री भेटून जाते त्या शॉपची. तर तुम्ही कधी पण कुठल्या पण याला जर तुम्ही आलं असे हे कव्हर दिसते तर त्याला लगेच ऑर्डर करू नका. तुम्ही पहिला तो नंबर गुगलला जाऊन सर्च करा की प्रॉपर हे शॉप आहे की नाही. आता खूप फ्रॉड वाले भेटतात की जेणेकरून बोलतात की सर 500 रुपयाचा कव्हर आहे, 1000 रुपयाचा कव्हर आहे. तर काय काय पोरं बिचारे करून टाकतात पेमेंट, पण नंतर ती लोक परत त्या कस्टमरला ब्लॉक करतात. मग बिचारी पोरं ज्यांना 8-9 हजार रुपये पगार आहे त्या लोकांना फक्त एक शॉक साठी घ्यायचं असतं. ही गोष्ट तुम्ही पण लक्षात घ्या आणि तुम्ही पण सर्वांना हे सांगा. कारण की आता एवढे हे वाढलेले आहेत ना स्कॅम करणारे की ज्यांना त्यांना फसवण्याचं काम खूप चालू असतं. जर इनकेस जर तुम्हाला कुठे जर हे भेटलं, जर नंबर फाइंड आउट करायचा असेल तर आपल्या इंस्टाच्या बायोमध्ये पण मी नंबर टाकलेला आहे, जिथं आपले फॉलोअर्स आपण चेक करतो त्या खाली नंबर टाकलेला आहे 8169309638.
तो नंबर सरळ डायरेक्ट तुम्ही गुगलला टाका. गुगलवरती तुम्हाला पूर्ण आपल्या शॉपची हिस्ट्री भेटून जाईल. म्हणजे तुम्हाला जेन्युइन आहे की नाही ते पण तुम्हाला समजून जाईल एक. बाकी तुम्ही असं कोणालाही प्राइस डायरेक्ट विचारू नका, काय नका, आणि कोणाला पैसे पाठवू नका. फ्रॉड खूप चाललेले आहेत, नंतर तुम्हाला ब्लॉक केलं जातं आणि बाकी कोणी नंतर ऍक्शन काहीच घेत नाही. यांचा शॉपचा ऍड्रेस डिस्क्रिप्शन मध्ये टाकून देईल, मोबाईल नंबर वगैरे सगळं मेन्शन करून देईल. त्याच्यामुळे तुम्हाला काही अडचण येणार नाही. व्हिडिओ बघून तुम्ही शॉपला हो तर तुम्ही त्याचा टेन्शन घ्यायचं टेन्शन नाही घ्यायचं. एकदम स्वभाव एकदम रॉयल वर का काहीच टेन्शन घेऊ नका. आपण क्लिअर कट बोलणार आणि मराठी माणूस हा क्लिअर बोलूनच चालणार. जे आहे काय ते फक्त विश्वास ठेवायचा आणि सपोर्ट करा. बाकीचा आपण तुम्हाला मी जे काय ते तसं ते करून देईल. प्राइसचं वगैरे काय टेन्शन घेऊ नका, कारण की ऍक्च्युअली प्राइस आपल्याकडे खूप रिझनेबल आहे. आता दादरनी ज्या प्रकारे आपल्याकडे बघितलं असेल, कारण की खूप जागी शॉप आहेत पण खूप लोक आपल्याकडे खूप लांबून लांबून येतात. ते आपल्याला खूप बरं वाटतं की चलो बाबा आपल्याकडे काहीतरी व्हरायटीज आहे त्यासाठी. बरोबर. तर असं तुम्ही पण लोकांना सजेशन करा आणि जिकडे कुठे काही फ्रॉड होत असेल तर त्याला तुम्ही बळी पडू नका. कारण की आता खूप लोक असे फ्रॉडवाले वाढलेले आहेत. तर प्रॉपर त्याची इन्फॉर्मेशन जाऊन तुम्ही गुगलला जाऊन सर्च करा, तर तुम्हाला दिसेल सुद्धा त्यांचं शॉप आहे की नाही. ओके दादा, थैंक यू सो मच. वेलकम, धन्यवाद, जय हिंद, थैंक यू. सो गाइज, आप सबको प्रॉपर इन्फॉर्मेशन तो मिल ही गई होगी. सो मिलते हैं नेक्स्ट ब्लॉग में. अगली ब्लॉग में आपको रिएक्शंस तगड़े तगड़े देखने के लिए मिल जाएंगे. अभी हम बनी हेलमेट कवर से रिएक्शंस लेने वाले. सो अभी आप सिनेमैटिक चेक कीजिए शॉप की. मैं आपको सिनेमैटिक दिखाता हूँ और सिनेमैटिक्स के साथ ही हमारा ब्लॉग यहीं पे ख़त्म करते. बी सेफ, राइड सेफ गाइज. मिलते हैं नेक्स्ट ब्लॉग में.